कोकण म्हटलं की हिरवाई, डोंगरदऱ्या आणि फेसाळणारे धबधबे. पावसाळ्यात या निसर्ग सौंदर्याला चार चांद लागतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक धबधबा पर्यटकांना खुणवत असला तरी सध्या सावडावचा धबधबा पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरतोय. उंच कडांवरून कोसळणारे शुभ्र जलप्रपात, सभोवतालची निसर्गरम्य हिरवाई आणि धुक्याची चादर अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे दाखल होत आहेत. कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत येणारे पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर सावडावचा धबधबा सध्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक धबधब्यांपैकी एक सिंधुदुर्ग कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा आहे आणि हा धबधबा एका विशिष्ट पद्धतीनं सर्व सुविधांनी असा परिपूर्ण आहे. आज फोंडाघाट असेल, आंबोली असेल, या सगळ्या धबधब्यांच्या तुलनेत या ठिकाणी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांनी व्यवस्था आणि सुविधा निर्माण करून दिलेल्या आहे. जसं की सिंधुदुर्गातील या ठिकाणी पर्यटक म्हणून कुटुंबासमवेत येत असताना महिलांसाठी चेंजिंग रूम आहेत, पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम आहेत. या ठिकाणी पार्किंगची सुविधा व्यवस्थित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी टॉवर बांधण्यात आलेला आहे जेणेकरून त्या टॉवरवरून आपण ह्या सावडावच्या परिसरातली ग्रीनरी, परिसरातले धबधबे आपण पाहू शकतो. अशा पद्धतीची व्यवस्था पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. या ठिकाणचे ते विधानसभेचे आमदार असल्यामुळे त्यांचं विशेष लक्ष आहे आणि या ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणाने सुद्धा या ठिकाणी अनेक व्यवस्था करण्यात येत आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाची ही सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. अशा चांगल्या पद्धतीची सुविधा पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे पर्यटन म्हणून, कुटुंब म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांच्या आभारच मानतो. तालुका पत्रकार संघाच्या वतीने सावडाव येथे हा जो स्नेह मेळावा आयोजित केला आहे, सर्वप्रथम मी कणकवली तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचं व उपस्थित सर्व पत्रकारांचं मनापासून अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सावडावच्या सरपंच वारंग मॅडम, आपल्या परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी गणेश जेटे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, उपाध्यक्ष आमचे आणि आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण स्पॉन्सरशिप स्वीकारलेले संतोषजी राऊळ, नंतर आमच्या पत्रकार संघाचे जिल्हा पत्रकार संघाचे सचिव बाळासाहेब खडपकर, आमचे जिल्ह्याचे प्रतिनिधी भावेसाहेब आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र. कणकवली तालुका पत्रकार संघ नियमित अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करत असतो. गेल्या वर्षी सुद्धा स्वच्छता मोहीम आणि अन्य उपक्रमासाठी आम्ही सर्वजण सावडाव येथे आलो होतो. कणकवली तालुका पत्रकार संघाचे कार्यक्रम नियमित एक दिशादर्शक असतात. त्याचा अनुभव आम्ही जिल्हा पत्रकार संघाने नेहमी घेतलेला आहे. कारण काही त्यांच्या कार्यक्रमाचं अनुकरण करून आम्ही एक स्नेहसंमेलन गेल्या 2-3 महिन्यापूर्वी घेतलं होतं. सातत्याने कणकवली तालुका पत्रकार संघाचे उपक्रम आहेत, पण भगवान लोके असू दे, अजित सावंत असू दे, ते हरवणारे आणि ॲक्टिव्ह अध्यक्ष असतात. ते अशा प्रकारचे उपक्रम नेहमी करत असतात असं मला वाटतं आणि सातत्याने पत्रकारांनी ॲक्टिव्ह व्हावं असं या मताचं मी आहे. फक्त भगवान लोके आता जसे राजकीय दृष्ट्या ॲक्टिव्ह होऊ इच्छितात तसे पत्रकार संघात सुद्धा ॲक्टिव्ह आहेत. भविष्यात ते राजकीय अनुकरणाच्या अनुषंगाने त्यांचं काम वाटचाल सुरू राहावी असं मला वाटतं. कारण अशा प्रकारचा ॲक्टिव्ह माणूसच राजकारणात चांगलं काम करू शकतो. जसं पत्रकारितेमध्ये त्याने चांगलं काम केलेलं आहे, सोसायटीच्या माध्यमातूनही तो चांगलं काम करत आहे. नुकताच जिल्हा बँकेने त्याचा सत्कार केलेला आहे. म्हणजे एक पत्रकार असू दे, पण सर्व स्तरावर ज्यावेळी तो चांगलं काम करत असतो त्यावेळी त्याचा निश्चित गौरव होतो आणि तशा पद्धतीचं काम भगवान लोके आणि त्याची पूर्ण टीम करत आहे. मला एक मनापासून अभिमान वाटतो लोके आणि त्यांच्या टीमचं, की एकत्रितपणा जो कणकवली तालुका पत्रकार संघाने नेहमी ठेवलेला आहे तो असाच कायमस्वरूपी ठेवायला हवा. आमच्या जिल्हा पत्रकार संघामध्ये अशाच प्रकारचं काम चालू असतं. आम्ही नेहमी समाजासाठी काम करतो, पत्रकारांसाठी काम करतो. एक पत्रकार हा जसा समाजामध्ये काम करत असतो तसा एक संघटना म्हणून आम्ही आमचं कौटुंबिक स्वरूप या पत्रकार संघाच्या माध्यमातून अनुभवत असतो. आपले सर्वच एक कौटुंबिक पत्रकार आहेत, त्याची फॅमिली आहे आणि सर्वांनी एकत्रितपणे जर काम केलं तर भविष्यात पत्रकार कुठेही कमी पडणार नाही असं मला या निमित्ताने वाटत आहे. आणि यांचे उपक्रम आता वृक्षारोपण थोडं झालं, मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो. पण
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नेहमीच्या उपक्रमाला मी उपस्थित असतो आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कार्यक्रम असला तर एक अध्यक्ष या नात्याने मी सातत्याने जाण्याचा प्रयत्न करत असतो. नेहमीच या पत्रकारांच्या पाठीशी कशा प्रकारे उभं राहायला पाहिजे हे आमचं सर्व जिल्हा पत्रकार संघाचं मंडळ आणि आम्ही नेहमी निर्णय घेत असतो. आणि कणकवली तालुका पत्रकार संघाची ही भूमिका ही समाजासाठी काम करण्याची आहे. त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. साहेब आणि सर्व इथले ग्रामस्थ आणि आमच्या जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तोरसकर साहेब, सचिव बाळासाहेब खडपकर आणि आमचे अध्यक्ष इथले भगवान लोके आणि आमचे संतोष राऊळ. मी संतोष राऊळ यांचं सुरुवातीला अभिनंदन करतो, कारण महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो भार त्यांनी उचललेला आहे. त्यामुळे या अशा कार्यक्रमाला महत्त्वाचा कार्यक्रम तोच असतो, त्याचा भार त्यांनी उचललेला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. आम्ही गेल्या वर्षी मला वाटतं या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली होती आणि काटे साहेबांनी आम्हाला चांगलं जेवण दिलेलं होतं. आजही आम्हाला त्या जेवणाची चव आठवते आणि अतिशय चांगला कार्यक्रम झाला होता. आता सगळेच तालुक्यातले पत्रकार या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचे कुटुंबीय पण जमलेले आहेत. त्यामुळे कुटुंबियांना पण कळलं असेल की आपले पत्रकार जरी उंडगे असले तरी ते सामाजिक कार्य करत असतात नेहमी. त्यामुळे त्यांनाही त्या निमित्ताने सगळं कळेल. फॉरेस्टचे अधिकारी पण या ठिकाणी आले, मला वाटतं स्वाती मॅडम पण मागे बघितल्या मी, त्या पण आलेल्या आहेत. सर्वांचे खूप खूप आभार. आणि भगवान, तुम्ही हा सगळा कार्यक्रम अतिशय चांगला आयोजित केला. कणकवली तालुक्याचे पत्रकार हे आपल्या जिल्ह्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात विविध कार्यक्रम राबवण्यामध्ये. आणि कणकवली तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे पत्रकारांचं की त्यांची एकजूट भारी आहे आणि त्या एकजुटीला आपण सगळ्यांनी टाळ्या वाजूया आणि या ठिकाणी थांबूया. आर्या मॅडम यांनाही धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. ज्यांना क्रमप्राप्त आहे त्यामुळे कणकवली तालुका पत्रकार संघ हा नेहमी एक चांगले उपक्रम घेण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून करत आहे. हा सावडाव धबधबा निसर्गरम्य वातावरणात आहे. या निसर्गरम्य वातावरणात कार्यक्रम आयोजन करण्याचं धाडस आमच्या सर्व पत्रकार मंडळींनी केलेलं आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम कुटुंबांसमवेत हा जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम आहे आणि यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व कुटुंबियांचे आणि पत्रकार मित्रांचे मी स्वागत करतो. मुळात ही संकल्पना काय होती, पत्रकार म्हटल्यावर काही कार्यक्रम असतात त्या ठिकाणी नेहमी आम्ही एकत्रित येत असतो. सर्व पत्रकार मित्र एकत्र भेटत असतात, परंतु कुटुंबीय भेटत नाही, ओळखी होत नसतात. त्यांच्या मुलांना विरंगुळा करण्यासाठी ही जागा निवडलेली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, याचं कार्यक्रमाचं नियोजन सुमारे 1 महिन्यापासून चालू होतं आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो कशा पद्धतीने कार्यक्रम करायचा, कसं नियोजन करायचं आणि त्याचा आज दिवस आलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष येतातच आहेत, पण वेळ होऊ नये म्हणून आम्ही कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आणि इथे स्नेह मोजण्याची जी व्यवस्था झाली आहे ही आपले उपाध्यक्ष संतोष राऊळ यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या खर्चाने केलेली आहे. त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण संतोष राऊळ असतील आणि मी असेल, एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. गेली अनेक वर्ष या पत्रकार संघाच्या संघटनेसाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत आणि पत्रकारांना न्याय देण्यासाठी, पत्रकारांच्या कुटुंबियांना एकत्रित आणण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांनी एक दातृत्व आपल्याला दाखवलेलं आहे आणि हा आजचा दिवस आलेला आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी आम्ही पत्रकार फक्त आलो होतो आणि पूर्ण ह्या भागाची स्वच्छता मोहीम राबवली आणि निसंकोचपणे पूर्ण एवढी घाण होती, जवळजवळ 50 पिशव्या आमच्या गोळ्या आम्ही केल्या होत्या. सरपंच साहेब साक्षीला आहेत. यावर्षी देखील आम्ही वृक्षारोपण करतो आहोत. एक सामाजिक संदेश देण्याचा नेहमी आम्ही प्रयत्न केलेला आहे. यापुढेही तोच राहील, पण आपण असेपर्यंत आपण आपले सर्व सवंगडी एकत्रित राहिले पाहिजे, एकजूट राहिली पाहिजे, या दृष्टीने माझे सातत्याने प्रयत्न आहेत. आम्ही टीम वर्क म्हणून काम करतो. माझे सचिव असतील संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे असतील, उपाध्यक्ष उमेश भुचडे, सहसचिव आपला दर्शन सावंत, हजारे असेल किंवा सर्वच मंडळी, ज्येष्ठ पत्रकार देसाई साहेब असतील, लक्ष्मीकांत भावे साहेब असतील, राहुल साहेब असतील, सरनाईक अजित सावंत असतील. अजित सावंत यांनी देखील आपल्या कारकिर्दीत चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे ही अशी एकजूट कायम ठेवूया, एक नवीन उपक्रम घेऊया, कारण हा
एक सर्वांच्या जीवनात आनंद आणण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न होता. सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा वेगवेगळे स्पर्धा ठेवलेल्या आहेत, त्यातही तुम्ही सहभागी झाला पाहिजे असं मला वाटतं. मी प्रास्ताविक अशासाठी लांबवत होतो, पण ते जिल्हाध्यक्ष काय अजून येत नाहीत, कारण साहेबांचा सत्कार करायचा होता मला. तर मी 2 मिनटं सरपंच साहेब किंवा काटे साहेब यांनी मार्गदर्शन करावं. आणि आम्ही पत्रकार म्हणून गावात तुमचं काम करतो आहे आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करता, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. वारंग मॅडम. सावडाव धबधब्यावरती दरवर्षीप्रमाणे सलग 2 वर्ष पत्रकार बंधू आमच्या धबधब्यावरती येत आहेत आणि आमच्या धबधब्याची शान वाढवत आहेत. जे काय उपक्रम ते राबवत आहेत, त्या उपक्रमामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो की पत्रकार काही गोष्टी आमच्या गावासाठी हिताचेच करत असतात. ह्या पत्रकार बंधूंचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आज कित्येक वर्ष 10-20 वर्ष ते पत्रकार बंधूंनी हा धबधबा नावारूपास आणलेला आहे. पुढारी असो, सगळे पत्रकार नवीन जे काय सगळ्यांना मी आभार मानतो गावाच्या वतीने आमच्या, की असंच आमच्या पाठीशी राहून आमची या गावची उत्पन्न वाढवण्यासाठी, गावचा विकास करण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपतो. कणकवली तालुका पत्रकार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या स्नेह मेळाव्यासाठी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, त्याचप्रमाणे जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य लक्ष्मीकांत भावे, सेक्रेटरी संजय सावंत, त्याचप्रमाणे त्या सावडाव गावच्या प्रथम नागरिक वारंग, उपसरपंच ताटे, त्याचप्रमाणे वनविभागाचे आमचे फकीर, त्याचप्रमाणे सर्वच आमचे मान्यवर आणि सर्व थोरा मोठ्यांना मी नमस्कार करतो. या ठिकाणी नेहमीच आपण एक वेगळा पायंडा कणकवली तालुका पत्रकार संघाने घातलेला आहे. तो पायंडा नेहमी जिल्ह्याच्या ज्यावेळी मी कणकवलीतून जिल्हा पत्रकार संघात मी प्रवेश केला, जिल्हा सदस्य झालो, त्यानंतर आता उपाध्यक्ष झालो, त्यावेळी मी बघितलं जिल्ह्याभरात कार्यक्रम जे होतात त्या कार्यक्रमाच्या वेगळ्या पद्धतीनं कणकवली तालुका असतो. म्हणजे आजपर्यंत जेवढे कार्यक्रम आपण घेतले आहेत तसे कार्यक्रम इतर तालुक्यात पण होतात, पण आता इतर तालुक्यात असा कार्यक्रम आजपर्यंत झालेला नाही. आणि तो कार्यक्रम कणकवली तालुका पत्रकार समिती घेते. यापूर्वी गेट टुगेदरचा कार्यक्रम कणकवली पत्रकार समितीने घेतला. यापूर्वी मी अध्यक्ष आणि बाबू म्हणजे भगवान लोके सेक्रेटरी असताना आम्ही किती सगळ्या लोकांचे इन्शुरन्स काढले, सर्व लोकांना लॅपटॉप दिले. असं वेगळा कार्यक्रम, प्रत्येक वेळी वेगळा कार्यक्रम. लॅपटॉप आपण 0 बजेटवर आपण व्याजावर आपण लॅपटॉप दिलेले होते. अनेकांना त्याचा फायदा झाला, अनेकांची मुलं त्या लॅपटॉपवर शिकली, कारण त्यावेळी तो गरजेचा होता. ही 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज काय आलं, आज सगळ्यांच्या घरी किमान 50% लोकांच्या घरी टॅब आलेले, पण त्यावेळी लॅपटॉप ही मोठी गोष्ट होती आणि ती पत्रकार समिती कणकवलीनं केली. त्याचप्रमाणे आम्ही इन्शुरन्स जे काढले. या ठिकाणी मी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय उमेशजी तोरसकर साहेब आणि प्रदेश प्रतिनिधी आमचे गणेशजी जेटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी समोर यावं. या जेटे साहेब या. तर मुद्दा असा होता की वेगळेपण जपणं हा कणकवली पत्रकार समितीचा गुण आहे आणि तो गुण कायम तुम्ही जपावा. आम्ही जिल्ह्यात असलो तर जिल्ह्यात आम्ही बघतच आहोत की तुमचं अनुकरण अनेक तालुके करतात आणि आपलं अनुकरण तालुक्याने करावं. यासाठी आपण जर वेगळ्या पद्धतीने काम केला जेठे साहेब तर ते अधिकतम लोकांना भावतं, लोकांच्या नजरेत येतं. आणि अशा पद्धतीचं काम करण्यासाठी एक टीमवर्क लागतं आणि ते टीमवर्क कणकवली पत्रकार समितीकडे आहे. आणि ह्या सर्वांच्या तुमच्या टीमवर्कमुळे असे कार्यक्रम होतात. त्यामुळे जोरदार टाळ्या एका तुमच्या टीमवर्कसाठी झालं पाहिजे. म्हणजे
जेव्हा आव्हान केलं जातो तेव्हा खारेपटण असू दे, कौसुली असू दे, सगळ्या ठिकाणी आता कौसुलीतून वारंग साहेब आपली ती रोपच घेऊन आलेले आहेत. भाई चव्हाण आपली काहीतरी नोनी बिनी सगळं जमा करून दिलेलं आहे. अशा पद्धतीचं ते काम जे करतात ना, तो जो उत्साह आहे, हा उत्साह कायम ठेवा. आम्ही आहोतच. ज्या पद्धतीनं आमचे मार्गदर्शक मंडळ आहे तुम्हाला आणखीन मार्गदर्शन करत राहील आणि अशा पद्धतीने एक वेगळा आदर्श आपण जिल्ह्यात पत्रकार म्हणून एकजुटीचा आणि वेगळ्या उपक्रमांचा घालून देऊया, अशा पद्धतीचं मी आवाहन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.